गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या नगरपालिका व नगरपंचायती यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जोरदार झाला असून शासन पातळीवरून एक आरक्षण सोडत केली जात आहे। आज राज्यातील 247 नगर परिषदा व 127 नगरपंचायतीच्या नगर अध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित केले जाणार होते। त्यानुसार संगमनेर नगरपालिकेमध्ये महिला खुला असे आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार प्रत्येक उमेदवारांचे मार्ग आता मोकळे झालेले आहेत। राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गड मानली जाणारी संगमनेर नगरपालिकेची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे। थोरातांसाठी ही निवडणूक म्हणजे पुढील राजकीय वाटचालीचे गणित ठरवणारी असेल, तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी निवडून आलेल्या आमदार अमोल खताळ यांना मोठे आव्हान उभे करणारी आहे। एकूणच संगमनेर मध्ये असे स्पष्ट चित्र दिसते की ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध महायुती अशीच सरळ लढत होणार आहे। संगमनेर मध्ये एकूण 15 प्रभाग असून त्यामधून 30 नगरसेवक निवडले जाणार आहेत। या 15 विभागांमध्ये सरासरी प्रत्येक प्रभागात 2 नगरसेवक म्हणजे 1 महिला आणि 1 पुरुष असणार आहे। त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी आपापले कार्यकर्ते ऍक्टिव्ह मोडवर नेलेले असून लवकरच संगमनेर मध्ये आपल्याला कळेल सर्व प्रमुख पक्षांमध्ये चुरशीचं वातावरण निर्माण झालेलं असताना कोण मारणार बाजी। तर बघूया संगमनेर नगरपालिकेची ही रणधुमाळी महासंगम न्यूज सोबत खुलासा सत्य असत्याचा कोण मारणार बाजी।